दिवसांनी आपण खेचली गाडी, तेवढ्यात समोरचं पण थांबलो ना, मग आता ब्रेक लावतोच लागलो. आणि आपली गाडी कधी आपल्या ढेंगातनं बाहेर गेली कळाकच नाही. ज्याची त्याला मिळावी राधा आणि प्रत्येक राधेला तिचा कृष्ण मिळावा. वा 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 वा. थोडा रेशम लगता है, थोडा तुझा लगता है. जेव्हा कवट्या महाकाळ गावात येतो त्याच्या मागचा जो बॅक साऊंड आहे हे आपल्या मोबाईल जो लगा आहे. मी नाही थांबत आहे, काही अजून बारीक झालो रस्तो. नाही ना पुढे हा ना खडा 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 करूया. हा आता माझ्या येतं पळव खडाखड वाजणार नाही ना, रेस झाली का. तर मित्रांनो, तुमचं स्वागत असा परत एकदा आपल्या चॅनलवर. त्यासाठी नाव असा कोकणी पिस्टन. जर सबस्क्राईब करू नका तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आता आपण चाललो रबाळ ॲक, ते पण गणेशकडे. जाऊया तशा आरामातच जाऊया. आज रविवार एवढा ट्रॅफिक नसताना. आत्ता सिग्नल तोडलाय तरी काही विषय येत नाही. ट्रॅफिक पोलीस पण एवढे नसतले. टिक 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 सायकलचे गेअर अडकले. बियालो सेंटर गेलो बियालो. तू बघ झोंबी झोपलो बघतो. ए बाबा ऐसा ना करी हो गे. जाऊया आपण पण लवकर पोचलो तर आपल्या लवकर निघायला मिळेल. सोडू इकडे आता चालणाऱ्या लोकांची पण वाट लागलेली आहे. पूर्ण बॅरिगेड पडणं, त्यामुळे त्यांचा पण रस्त्यावर येवता लागतो. आणि ते फुटपाथच आव्हान गेला इथला. तोपर्यंत फुटपाथ असलं तरी लोक रस्त्यावरच चालत होती म्हणा. आज असं मूड होत नाही, फास्ट चालवतो, एकदम स्पीड मध्ये जातो. बाबा काशी घुसायची घुसवच्या आधी तुकाच लागतेच ते तसे घेऊन चालले बघ. ते मित्रांनो ना, एकदा गाडी बेकार स्लिप झालेली. म्हणजे समोरनं ना सिमेंटचं डंपर असताना तो वाटतं धुलेला आहे त्यांनी, आणि तो जात होतो. सिग्नलला थांबलेलो आणि तिथून सिग्नल ग्रीन झाल्यावर तो जो उठलो ना, तर त्याच्यातला पाणी सगळं रस्त्यावर पडला. आणि मी होता त्याच्या पाठी. ब्रेक लावले तेव्हा अंदाज येलो की माझा चाक स्लाईड होता. आणि तेवढ्यात समोरचं पण थांबलो ना, मग आता ब्रेक लावतोच लागलो. आणि आपली गाडी कधी आपल्या ढेंगातनं बाहेर गेली कळाकच नाही. आणि मी रस्त्यावर छोटे मोठे ऍक्सिडेंट आपले झालेले, तेव्हा मी घाबरलेले. म्हणजे पहिल्यांदाच असं पडलेलं आहे. तेव्हापासून एवढीची गाडी वगैरे स्लीप होत नाही ह्याची खूप भीती वाटतं. अगोदर तर मी वळणांका वाकय पूर्ण गाडी, पण आता थोडी जरा ती भीती ती गाडी कुठेतरी स्लीप होईल. एक ऍक्सिडेंट झालेलं म्हणजे एक असा ब्रिज होता, त्याचा थोडंसं असं टर्न होतो, जसं की पवनेश्वर फ्लायओव्हर आणि आपण आता वाशिक जाताना भेटलो. रविवारचा दिवस होतो आणि विषय असं झालो की त्या फ्लायओव्हर वरून तिकडे जायचं होतं. आणि माझ्याबरोबर फक्त एक समोर रिक्षावालं होतं राईट साईडला. एका कदाचित आम्ही मागे हो का माहिती नाही का काय माहिती, त्या फ्लायओव्हरवर रिक्षावाला पण चढलो, मी पण चढलोय. आणि बरोबर टर्नात ना तिथे एक फांदी पडलेली होती. तर रिक्षावालो तिथं राईट साईडने गेलो आणि मी लेफ्ट साईडने. तर रिक्षावाल्याच्या मनात काय माहिती, तो डायरेक्ट राईट साईडने पुरं लेफ्ट साईडही गेलो. म्हटलं ठीक आहे, लेन चेंज केलंय. तर भाई समोर येऊन त्यांनी ब्रेक लावले. तर काय सांगतलंय त्या रिक्षावाल्यात तरी, ते इंडिकेटर शिवाय समोर येलो आणि समोर ब्रेक लावलाय. मी कशी कंट्रोल केले ना माझी माका माहिती. ब्रेक लावले तर पूर्ण माझा मागचा चाक ना स्लाइड करत त्याच्यापर्यंत गेला. आणि तरी पण मी कट मारलंय त्याला. माझा गाडी तो गार्ड आहे ना, तो त्याला लागलो. आणि कदाचित ती रिक्षा माझ्या मागे हे बसलेली राहील, त्याला कदाचित रिक्षा घासान गेली. आणि माझ्या पण मांडी घासान गेली थोडी, पण ठीक आहे, काय कोणाला लागत ना. मी थांबलोय लगेचच पुढे. तो रिक्षावाला माकाच सांगता दिसला नाही का, माका तर दिसला आणि मी ब्रेक लागलो. माझं मी कंट्रोल केलंय, त्यात माझा नशीब आहे. कदाचित आम्ही तिथे होतो त्याच्या लेफ्ट साईडला, ते कदाचित त्याला माहित नव्हता.
त्याच्यात सिलेक्ट करा. तर भाई राग असो इलेलो ना हे बघ, दुपट्टा तेरा सात में जाता. बघा फक्त 15 मिनिटात आपण इथपर्यंत पोहोचलो. तसे पण आपण सिग्नलला थांबलेलो थोडा वेळ. तू विचार करा, इथं मध्ये ट्रॅफिक नसतात, सिग्नल नसतात ना, आपण 15 मिनिटात ऐरोलीत टच करतो एकदम आरामात गेलो तरी. मी आता जो माईक सेट केलंय ना हेल्मेट मध्ये, त्याची क्वालिटी ना थोडीशी डाऊन झाल्यासारखी वाटतं. म्हणजे मी जो बोलतोय ना तो फरफरल्यासारखं वाटतं आवाज करून. काहीतरी असं तोपर्यंत काम चालवून घेऊ हव्या, नंतर मग नवीन ट्राय करू हवं काहीतरी. बोया, हॉलीलँड आणि कुठली कंपनी येतात डिजिटेक, कसलं तरी घाण वास येईल. तो आपल्या गावात तेव्हाच वास येतात जेव्हा की माशाची गाडी आपल्या समोर चालत असतात. ह्या सगळ्या मित्रांनो डम्पिंग ग्राउंड हा कदाचित आजूबाजू. एसीएल हडेकडे घालता ह्याचा लागतं बॅरिगेटला लागतं. बघला घातल्या नसतं शेवटी त्या बॅरिगेटला. तेरा रंगदार मेरा दिल मंगदार. दिवसांनी आपण खेचली गाडी. बघा यांनी काय लिहिलंय ना, आयुष्याचा हिशोब काढणं इतका साधा असावा ज्याची त्याला मिळावी राधा आणि प्रत्येक राधेला तिचा कृष्ण मिळावा. वा 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 वा, एक नंबर बापू. काय लाईन लिहिलं ना, आय लव्ह कराड. कराडची गाडी आहे. दुसरं बापू बघ. तो लढा चमचा पडा लागला तुझा रंग दूरबासुरीच भोवी म्हणा. आलो आपण रबालेला. इकडे आपल्या रबाळे पोलीस स्टेशन, त्याच्या मागे आता रेल्वे स्टेशन, आणि इथून आपण सरळ गेलो. गणेश कुठल्या गावात राहता तो, गोठवली की तळवली की कुठला तरी. राईटला जायचं आपल्याला, राईटला जायचंय, राईटला जायचंय, राईटला 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 राईटला. चला तर मग कॉल करूया गणेश. तू बाहेर तर पड, बाहेर तर पड. आता काय वाशिक जात आहे मी. केलंय तर कुशनिंग केलंय भाई. किती का ती साईनची असं ती हात लावून बघ. ते तोच फॉर्म भेटता कंपनीकडनं. किती हार्ड हवा आणि हो बघ किती. काय जायचं आता जुईनगरला ना. हो, शोरूम मध्ये जाऊया का आपण. काम काढता रे भरपूर. अरे काय नाही रे काम, चेन सेटच काम येतं, एवढा काय नाही काम. युनिकॉनचे ना रिव्ह्यू चांगले आहेत. युनिकॉन चांगलीच आहे रे, पण कॉमन झाली रे ती गाडी. या पॅशन प्रो सारखी झाली आहे, पॅशन सारखी, हिरो होंडा सारखी झाली आहे. ती कॉमन नाही झालंय असा. आता बघ या आपला जाईपर्यंत किती युनिकॉर्न दिसतात. एक दिसलीच लगेच सांगता येतं का. सर्कल काय बोचात घालून गेलो हडेतून येता येते. हो का इकडे ह्या एरियात ना, मुंबईच्या एरियात तर भरपूर आहेत युनिकॉर्न. ते बघ बघित जा, हे लायलेलं येतात. ही बघ अजून असतेले. ही बघ हे बघ दोन जाग्यात. आणि ही बघ शेपडीत दिसता दोन असते.
सीबी त्याच्या पुढची पण होती ती सीबी युनिकॉर्न म्हणा ना. आता का ना तू युनिकॉर्न घेतो ही 160 आमरे 160 ची जा. मग ती भाई एव्हरेज देवची नाही तेवढी. अरे 58-60 देता असं बोलत काय रे 160 इंजिन रिव्ह्यू मध्ये भाई 160 सीसीचा इंजिन तुका 125 सीसी ना जास्त ताणून गाडी तशी मजबूत आहे रे ती. गाडी बाकी ठीक आहे रे गाडी तो काही प्रॉब्लेम नाही पण ऍव्हरेज साठी टायर हवा नाही चालले टिबल पावसाची आशंका हा इकडून बोल इकडून माझं माईक इकडे वातावरणात थोडासा गारवा दिसतोय. या गारव्या सोबतच तुझा गारवा दिसता जाणवणार नाही. दाट शक्यता लात मारू का याच्यावर हडे जाणार नाही हडे येणार नाही अशी माझी खूप इच्छा. असं पण हे असलं ना तर त्याचा फोनच्याच मारी नसेल. गणेश म्हणता की त्याका युनिकॉर्न आवडली. ठीक आहे युनिकॉर्न बेस्ट गाडी आहे सगळ्यात बेस्ट. पण माझा असं मत आहे की आता कॉमन झाली ती गाडी. दुसरं त्याच्याकडे ऑप्शन आहे ही गाडी शाईन SC सॉरी शाईन 125. आमच्या गण्याचा विचार होतो की अगोदर मला सांगत होतो 125 सीसी हा एवढा ॲव्हरेज देता आणि आता 160 सीसी रुडी मारल्या. युनिकॉर्न चांगली आहे गाडी नो डाऊट. ब्रो मॅप लाव की मॅप काय ते मॅप लाव की मॅप इकडे आधी मॅप डाउनलोडेड नसतं. वा 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 एक नंबर. इकडे मॅप डाउनलोड नाही भाई होका यंत्र घेऊन फिरत असतात. तसं मला माहिती आहे रे जुईनगरचा रस्ता पण खूप दिवस जाऊ नाही ना तिकडे. जब बनता है थोड़ा रेशम लगता है थोड़ा सूखा लगता है थोड़ी मोटी चढ़ते है थोड़ा. ट्रॅफिक आम्हाला ह्या ट्रॅफिक ह्याच्यापेक्षा असता होय. आज तरी मोकळा वाटता माका. चच्चा 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 ज्युपिटर हो पाठी बघ. हे बघ आपल्या समोर पण गाणं युनिकॉर्न हा सीबी युनिकॉर्न भाई युनिकॉर्न हा सीबी युनिकॉर्न. त्याची टेल लाईटच सांगता. ही बघ युनिकॉर्न ही बघ भाई बक्षीस युनिकॉर्न हा. हिचा पण लुक बेस्ट हा ही वाली पण ही डिस्कंटिन्यू केली. चालू ऐकता का काय माहिती. हे आपण आलो पावा मॅप स्ट्रेट जा या चुप चुप के तुम मिला करो प्यारी प्यारी बातें बातें किया करो. ही घे गाण्या इथून राईट आहे ना. हो काय सरळ जाऊता आपल्या राईट नको जाऊया रिस्की आहे रिस्की. आपण राईटला गेलेलो माहिती आहे काय. आपण बरोबरच गेलेलो डबे इकडून काहीतरी राईट हा ब्रो. होय होय आपल्या तिकडे जावं चाल्या होय होय का पुढू ना इथून नाही म्हणजे इथूनही घेऊ शकताय पण पुढून पण ना. इथे दाखवता राईट इथून नक्की दाखवता. आपण उलट सरकला बघ कसा गाडीवरनं. आपण उलटा साईड जातो होय ना आटलं ना. भाई ये आपने मोबाइल जो लगाया है मोबाइल हिलता है देखो ये हिलेगा ना फिर ऐसा रिकॉर्डिंग नहीं हिलता है वो कैमरे का भी स्टेबलाइजेशन स्पीड वगैरह आ गया तो कैमरे का भी थोड़ा स्टेबलाइजेशन रहता है ना और इधर सर पे नहीं हिलता इतना.
चेस्ट पे लगाते हो तो वो प्रॉपर रहता है ना, तो हिलता है वो। पहले चेस्ट का करता था ना, तो खड्डे में जाने के बाद वो हिलता था, इधर नहीं हिलता है। फिर कैसा ऐसा स्टेबल रहता है ना। हाँ तो हैंडल लेके लगाने का और वो वापस हाँ, ये तो बेस्ट है, ये सबके लिए आएगा, कैमरे को भी लगेगा ये। एक इधर भी लगा सकते हैं। ब्लॉगिंग करते हो क्या? नहीं, ये लगा के ये मिरर के इधर लगा के स्टैंड को हाँ ये लगाना था। नहीं, ये तो आपको नॉर्मली लग जाएगा, किधर भी लग जाएगा, इधर उधर। ये साइड में जो क्लैंप है ना, वो पकड़ के ऐसा टाइट होता है, ये अच्छा है। ऐसा सामने से बोल रहे, सामने से मैं बोल, हाँ लगा सकते हैं। टाइमात कॅमेरा चालू जाऊ, कंटेंट भेटताला भाई। लिवो इथं बसली म्हणजे आता त्याचा लुक आना लिवोचा। क्या करे किधर जाए। प्रॉब्लेम झाला, माझं इंडिकेटर बंदा। न्यूटन मारल्या तो तुझ्या सेटअप कडे बघतोय। मी आहे नंतर ब्लॉगिंग चालू करू काय? विषय काय भाई, काय विचारतोय तू? हे फालतू प्रश्न विचारले तू। असं बोला गेला नाही, तू बोलतोय झाले। जा गप्प जा, नंतर हे कर, काय म्हणतात गाणं बिना लाव, काहीतरी असं वर ते टाईप कर फक्त। यो मध्ये येऊन पडलो बोला का जाय असं थोडी जा। तू मागून आवाज लाव, काय म्हणतात तो बॅकग्राऊंड व्हॉइस। काही एवढे ऑप्शन आहेत, चालू तर कर। मागचा जो बॅक साऊंड आहे, मागचा जो बॅक तो काय तो विषय? एक यार रील बनायचा तो हा. कवट्या महाकाळ हा. या मूवीतला। जेव्हा कवट्या महाकाळ गावात येतो हा. त्याच्या मागचा जो बॅक साऊंड आहे, मागचा जो बॅक साऊंड, म्युझिक ऐकलंय काय तू? होय होय होय, समजली नाही, रील नाही बघू, आवाज भारीच बोलता रे। तो मागचा जो बॅक साऊंड आहे तो कसा असतो? ही काय मॉडिफिकेशन मग आता युनिकॉर्नच देत। अरे भाई म्हणा ना, मा कंटाळा येता माका ती गाडी कॉमन वाटता। गाडी बेस्ट आहे, मग गाडीचं काही विषय नाही, ती पण गाडी भरपूर कॉमन झाली आहे। ये बाबा आता काय करू नको, माहिती आहे त्यांच्या गोष्टीचा। हा, आपण कुठे आहोत माहितीये का तुला? आपण आता आहोत नेरूळला। नेरूळ एलपी ना, काय माहिती का? माहिती ना, होय नेरूळ LP। तुका कसा माहिती? इथून मी ट्रॅव्हल करतो ना ब्रो। ह्या पिकअप मध्ये तुका काय वाईट आहे? यापैकी काहीच वाईट नाही ब्रो, पण बजेटचं काम येतं रे। काय काम येतं? आता कितकं काम केलंय मी। हा, मग त्याच संडे ना तू खूप काम केलं गाडीवर। मी नाही करू काय जास्त काय काम येला मागा। तर मित्रांनो, आपण आता चाललो पनवेलला ना ब्रो। का झोपलोय का? ऑन तू वाजत होता भाई, मी तुका हाक मारत होतो, माझा आवाज नाहीये। असं कसं आवाज नाही गाडी टेस्ट राईड म्हणून लिहून त्याचं लावलेली आहे, टेस्ट राईड। का बोलला नाही, गाडीच नाही भाई, घोर अपमान भाई। फॉर्मल बिर्मल घालून गेलो, मस्त गरीब पण दिसता नाही असे कोण, आधी झाकलून लायचे म्हणून। चल बस, तरी पण घोर अपमान। तर मित्रांनो, आपण आता चाललो रबाळेला। आता आम्ही पनवेलला आहो। विषय तो गणेश आपलं गाडी घेता, त्यांनी होंडा SP सिलेक्ट केल्या ना, पण असं पुढे पाठी होत होतं, त्यामुळे आम्ही पनवेलला गेलो आणि इथे एक बजाज शोरूम मध्ये पण व्हिजिट केली। होंडाच्या शोरूम मध्ये गेलेलो, तिथं आपण काय ट्राय करूची होती, टेस्ट राईड भेटता का बघून गेलेलो। आज संडे असल्या कारणानं आपल्याला टेस्ट राईड तर मिळालं नाही, मग आपण बाजूच्या बजाज शोरूम मध्ये गेलो। तिथली ती ताई पण चांगली होती, त्यांनी सगळ्या गाडीबद्दल डिटेल मध्ये माहिती सांगल्या, सगळ्यात चांगलं होतं। इथं तर गाडी पण आवडली। आता गणेश बघू कुठची गाडी घेता, विचारा, तो म्हणता की त्याका SP घेऊया, ठीक आहे। माझे पर्सनली असं आहे की गणेशने पल्सर 125 घेतली, जे की न्यू हेडलाईट मध्ये इली आहे, मस्त वाटतं, त्याचा सूट होता ती गाडी। चला आता आपण रायडिंग एन्जॉय करूया। जर कोण मित्रांनो नवीन असाच चॅनलवर, तर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा,
व्हिडिओ आवडला तर लाईक करा. असं काही विषय नाही, आवडा का जो लाईक करा, नवीन असलाय तर सबस्क्राईब पण करा. आपले रोज रोजचे नवीन नवीन व्हिडिओ काय नाही काय ट्राय करत असतोय मी. गेलं काय? नो ब्रो, अपन ने अपना साधन सामग्री नहीं लगाया. ब्लूटूथ तो बाबू बघता आपल्या. ब्रो तेरा डोसक्या मेरे को आपट रहा है. अभी नहीं आपटेगा. राईटला हात काढ, राईटला हात काढ. इकडे हो सगळे गाडी एवढी स्पीडात आहेत ना, एकाच कोणी ब्रेक लागले होता, सगळे चिकाट चले का माझं. आई आपली 110 सीसीची गाडी एवढी खतरनाक पळता, मग कसं घ्यावे बाकी गाडी. माहिती मारे तोच आहे ती स्टाईल बघायची बसायची आधी. एक पाम बीच रोडने जाऊया काय? या पाम बीच रोड मी नाही बघू रे, मी बघितलं असतं नवी मुंबई महानगरपालिका गावचा टीम. हा ब्रो इकडे मी जॉबला आहे. ओ माय गॉड, कुठं इथं? तिथं बेलापूर स्टेशन जवळ आहे आम्हाला. या बेलापूर मारे इकडे. येस ब्रो, इकडे बेलापूर नाही, या बेलापूरच. हा गण्या ब्युटी ब्युटी नेक्स्ट वन एकदम फ्रेंडली आहे का कोण? रोड? हा ब्रो आपलं रोजचं कसा करे का रे, एवढं इझी चालवतं असं वाटतं का तुका? हा ओके थँक्यू, मी अच्छी तारीफ. आपण आता प्रॉपर नवी मुंबई जाऊ प्रॉपर. आणि हो पाम बीच रोड चालू हा, नंतर म्हणतील पाम बीच रोड बघून नाही. समजला काय ब्रो? ते इकडे इलेलं आहे रे भाई, तू रोडवर नाही येऊ ग. रोड बाय रोड नाही हो. ओके बाय रोड नाही येऊ. माझा बेलापूर किल्ल्याचा व्लॉग माहिती आहे काय? बेलापूर किल्ल्याचं काय? माझ्या चॅनल वर बेलापूर किल्ला वगैरे. हा 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 हा, तो इकडूनच गेलेला आहे वाटतं मी, या साईडला. जाऊया का परत कधीतरी? हा जाऊया का तिकडे? हा जाऊ शकतो. तू गाडी घेतली का? जाऊया ब्लॉग करत करत. तुझ्याकडे आता अरे ताई 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 मधीच उभ्या. यो बुरुज आहे तिकडं. येस यो बुरुज. आणि हे बघ नवी मुंबई महानगरपालिका. हे झेंडू काय? लाइटिंग बरी कर रे. हे झेंडू का काढलो? ती बघ ट्रेन बघ कशी स्लो जाता. काही फुटेज आपल्याला चांगलं भेटावं. हा हा हा, हे उल्वे साईडची ट्रेन असते काय माहिती. तर ह्यो असा गाण्या पाम बीच रोड. वेलकम टू पाम बीच रोड. ते काय का गेला का मी बोललोय का? आपल्या फेवराईट रोड मधलो एक रोड हा ह्यो. छोटेवाले रमलर अरे खडे मर ना, येतो मोठा रस्तो दिलो. तूच भारी, तू पण भारी. रेडर वाले पोट्टे. आपली हेडलाईट बंद झाली का आता? तर हे बघ 2-2 युनिकॉर्न. युनिकॉर्नचं स्पीड बरा रे, 120 पर्यंत जाता. 120-24. अरे पण तू कामावरनं घराकडे येईपर्यंत पूर्ण 120 स्पीडातच असतलंय काय? नाही, 120चा स्पीड कधी वापरतलंय तू? गावात जाताना पण आपल्या कसा 80 पर्यंत क्रूज करू हव्या. माझी गाडी तर इझी पोहोचता. काही फील पण होत नाही व्हायब्रेशन वगैरे. ते माझं ह्यो फ्लॅशर कसं चालू झालं? फ्लिकर काय तो? फ्लॅशर कसं झालं? ती वायर कनेक्ट झाली आतमध्ये. कोणास ठाऊक कसा हा बंद पडलेला सटा चालू झाला कसा?
बघता बघता आपण वाशिक पण पोहोचलो वाटतं ब्रो. आपण वाशीला पोहोचलो. आरएस ब्रो आरएस. मस्त येईल हा मस्त येईल. आता आपण गावात पण जाऊया. ब्रो 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 बघ भाई बघूचे तेव्हा युनिकॉर्नच येतात समोर. बघूची तेव्हा युनिकॉर्न ही घे एसपी गेली. मोबाईलला काय टाकला इथं मोबाईलातच बघितला मला. रस्त्यावर लक्षात नाही गणेश तो. हो 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 नाईस ब्रो नाईस 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 नाईस. झेंटॉस झोंटास तीच मा तरच आधी काय पाहिजे सर. ओके भारी वाटतं ना आवाज. अपना बना के मैं तेरे लिया यारा. यार दुसरं पण मोबाईल आता मला घेऊन फिरावं कारण की जी गाणी ऐकायची ना सवय झाली या गाडी चालवताना. कंटाळो टाईप येता. गणेश पण आपलं काय जास्त बडबड नाही. इथे खूप हा करीत आपण नाही सध्या शांत झालं एकदम. सध्या त्याचा रूम शिफ्टिंगचा चालू आहे. गाडी घ्यायचा चालू आहे. आई माझी कोणाला पावली हो पावली कोली या लोकांना गो कोली या लोकांना. आई बेकारवाला इंजिन ब्रेकिंग वापरतोय. ब्रेक नाही. ओके तुला सोडायचंय ना. याला हात बीत काहीतरी काढ बाहेर. इंडिकेटर नाहीत आपले. स्विच खराब झालं आता काय का अर्धे हिलवड्याने. गणे मी इंस्टावर पण टाकू का व्हिडिओ. ऐकणार नाही गण्याच्या कानात कोणतरी नाही गेला. एवढं ऐकलेलं आहे मग एवढं लेट करंट भाई. ट्यूबलाईट पण ह्याच्या आधी पेटता. अरे मी ऐकलेलं पण तू पुढे बोलत होते तर ऐकत होत की ऐकणार नाही हो. ते पण मी सर्वत्र आहे. मी सगळं ऐकू शकतो. मी भाई मगाच मी ना तुका खूप काय काय विचारी होता. बोको बोको तो काळो काळो खतरनाक वाटता रे. गळ्यात कण्याची चेन घेऊन घालून ना खतरनाक. चेन घालून गाडीची जरा हेडलाईट पण चेक होते आपली. तिकडून घेते आता वाट का वेंडी पुढे जायचं होतं तर पॅ काय करत होतं जायचं ना ते. तिथून काय लेफ्ट. गाडी जातली भाई पेटा येतले हा जातली ना जाऊ भाई. नाही आई इथून जाऊ शकतो. जातली ना हो जातली रे भाई. किधर को लेके आ रही है तू. चालत राहतो. हो हो मी नाही थांबायचंय भाई. अजून बारीक झालं रस्तो. नाही ना पुढे इतकं जा. याच्या पुढे बारीक नाही जाऊ. बारीक म्हणजे तुका वाटतात होता टायरातली हवाच कमी झाली. ओके होईल हो का आपण. राईट घे. समजलं मग कसं येईल होते. भाई सळी बघ कशी येईल या बाहेर.